बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी प्रज्ञा. 2 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे फेब्रुवारी 2025 मध्ये परत येणार आहेत. काही महिन्यांपूर्वी भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात गेले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा अंतराळातला प्रवास हा वाढलाय आणि ते अंतराळातच अडकले. 2 महिन्यांपासून अडकलेल्या या दोघांसंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना अंतराळातनं परतायला आणखी 6 महिने लागणार आहेत. अखेर दोघेही आता फेब्रुवारी 2025 मध्ये परतणार असं नासानं घोषित केलंय. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत शास्त्रज्ञ लीना बोकील या नासामध्ये काही वर्ष कार्यरत होत्या. लीनाजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात हा संपूर्ण जो प्रवास आहे त्यात त्यांना तांत्रिक अडचणींना बरंचसं सामोरं जावं लागलं होतं. आता काय नेमकी नासानं सोय केली आहे जेणेयोगे हे दोघे जण जे अडकलेले आहेत ते परत येऊ शकतील? सर्वात प्रथम ही बोईंग स्टारलायनरची टेस्ट फ्लाइट होती आहे. तर जूनमध्ये लॉन्च झाले आणि या 2 ॲस्ट्रोनॉट्स नासाचे बॅरी आणि सुनीता विल्यम्स यांना स्पेसमध्ये नेलं आणि तिथे त्यांचं डॉकिंग झाल्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे ISS मध्ये आगमन झालं. तर आता तिथे फक्त 8 ते 10 दिवस ते राहणार होते. तर ही टेस्ट फ्लाइट संपल्यानंतर पुन्हा ते बोईंगच्या त्या स्टारलायनर कॅप्सूलमध्ये ट्रान्सफर होऊन पृथ्वीवर येणार होते. पण इथे 5 थ्रस्टर्स जे आहेत त्याचे बोईंग स्टारलायनरचे 28 एकूण आहेत, त्यापैकी 5 मध्ये बिघाड आहे आणि हिलियम गॅसचा लीक वगैरे हे सगळे त्यांना प्रॉब्लेम्स हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं की रिस्क घेता येणार नाही ही आता. आणि आता जवळजवळ 80 दिवस होत आलेले आहेत आणि इथून पुढे अजून त्यांना राहावं लागेल. पण इलॉन मस्क म्हणजे स्पेस एक्स कंपनीचे मालक ओनर ते म्हणाले की वी विल ऑफर हेल्प टू नासा. आता बोईंग स्टारलायनरची आता एकंदरीत ऑलरेडी खूप नुकसान झालेलं आहे, मिलियन्स ऑफ डॉलर्स, आणि त्यापेक्षा म्हणजे हा एक फेलियर नाही म्हणू शकत पण एक सेटबॅक आहे. पण आता नासाने स्पेसएक्स बरोबर डायलॉग्स केले आणि त्यांचं डिस्कशन झालं आणि ते म्हणाले की आता ड्रॅगन किंवा त्यांच्या क्रू 9 मॉड्यूलमधून फेब्रुवारीमध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोरला परत आणायचं. अगदी. पण सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जी तांत्रिक अडचण होती ती तांत्रिक अडचण दूर करणं हे खरं तर खूप मोठं होतं, जिक्रीच होतं. कारण पहिली बातमी आली तेव्हा सगळ्यांच्याच काळजात धस्स झालं होतं की आता हे अंतराळातच अडकणार का. तर ही जी मदत केली जाणार आहे किंवा यासाठी लागणारे जे कष्ट आहेत ते त्यांच्या आत्ताच्या अंतराळ प्रवासापेक्षा सुद्धा जास्त असू शकतात का? आणि मुळातच त्यासाठीचे जे प्रयत्न होत आहेत त्याच्यामध्ये बाकीच्यांची मदत घेणं हे सुद्धा खरं तर गरजेचं असणार आहे आणि ते नासाकडनं केली जाऊ शकते का, घेतलं जाऊ शकते का मदत? ही नासाचीच जबाबदारी आहे नक्कीच. आणि बोईंग स्टारलायनर यामध्ये जर काही करू शकत नसतील आणि हे रिपेअर होत नाहीये कारण त्यांना असेच लीक होणाऱ्या आणि थ्रस्टर्सच्या प्रॉब्लेम असताना ॲस्ट्रोनॉट्सना परत आणताना जर काही रिएंट्रीमध्ये प्रॉब्लेम आले तर यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आता नासाने डिस्कशन स्पेसएक्स बरोबर केले आणि त्यामुळे आता हे ॲस्ट्रोनॉट्स तिथेच राहणार. पण आता ते तसे फसलेले नाही आहेत, म्हणजे तयारी होती 10 दिवसांचीच, पण आता अजून 6 महिने म्हणजे हे 80 डेज आणि अजून जवळजवळ 4-5 महिने तरी मिनिमम राहायला लागणार आहे तिथे. तर त्यामध्ये वेगळे आव्हान आहेत आणि प्रॉब्लेम असा येतो की कॅल्शियम डिप्लीट होतं, कमी होतं, गुडघे आणि हा त्रास होतो. एक तर काय आहे स्पेस स्टेशनमध्ये 0 ग्रॅव्हिटी कंडिशनमध्ये हे राहतात. सो दे वर नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस मच चॅलेंजेस. आणि लॉंग टर्म झाल्यानंतर ब्लड प्रेशर इन द आईज त्यातल्या त्यात रेटिनल आणि हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण रक्त वाहतं ते वरती येतं स्पेसमध्ये. इथे पृथ्वीवर आपण सगळे कम्फर्टेबल आहोत, आपल्याला तसा काहीच धोका नाहीये, प्रॉब्लेम नसतो. पण तिथे काम करणं हा काही जोक नाहीये. इट्स नॉट सिम्पल थिंग. मग आता इतर 5 ॲस्ट्रोनॉट्स नासाचे आणि रशियाचे 2 आहेत, त्याबरोबर हे
राहतात, काम करतात. आता ते अजून कार्य करणार आहेत, विज्ञानासाठीच जातात हे. सो त्यांचे वेगवेगळे प्रयोग पण सुरू आहेत. हो. सो तसे ते स्टँडर्ड किंवा फसलेले नाही आहेत, पण हो त्यांच्यासाठी एक्स्ट्रा आता जेवण आणि प्रोव्हिजन्स हे रशिया पण पाठवतायत, किंवा पुन्हा नासा एक अनमॅन्ड क्रू, हे अनक्रूड मॉड्यूल मधून सगळं जेवण आणि खाणं आणि लागणाऱ्या गोष्टी सगळ्या वरती नेल्या गेल्या आणि पुन्हा पाठवतील. पण आता काही कमी पडणार नाही, अँड दे आर नॉट स्टँडर्ड, किंवा तसा धोका नाहीये. स्पेस स्टेशन इज अ सेफ प्लेस. तर आता जर स्पेसएक्सच्या क्रू मॉड्यूलने त्यांना परत आणलं, स्पेसएक्स क्रू 9 मॉड्यूलने, तर मग याच्यापेक्षा मोठं यश नाही, कारण दे आर हेल्पिंग आउट. ऑफकोर्स आता नासाने त्यांना पे केलं पाहिजे, कारण इट्स कमर्शियल थिंग बिटवीन देम. तर आता हे शास्त्रज्ञ आहेत खरं तर, अंतराळवीर म्हणजे हायटेक पायलट्स आणि हायटेक लॅबमध्ये काम करणारे हे शास्त्रज्ञच आहेत. तर त्यांची ही प्रयोगशाळा आहे स्पेसमध्ये, 400 किलोमीटर अबाव अर्थ. त्यामुळे हे स्पेस स्टेशन पृथ्वीच्या भोवती फिरत राहतं खूप वेगाने, 28,000 किलोमीटर पर आवर वगैरे. तर त्यामुळे या कंडिशन्स अतिशय वेगळ्या आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांना, म्हणजे या ॲस्ट्रॉनॉट्सना एक वेगळ्या प्रकारची एक्स्ट्रीम एन्ड्युरन्स आणि याची फिजिकल आणि मेंटल याची प्रिपरेशन किंवा ट्रेनिंग दिली जाते, आणि मग ते तिथे कार्य करू शकतात. तर हा मोठा चॅलेंज आहे त्यांना आता पुढचे काही महिने राहायचे, कारण सुनीता विलियम्सचं वय आहे 58 वर्षाचे आणि बुच विल्मोर लिटल यंगर. तर त्यामुळे ते काही अगदी 30-40 वर्षाचे तरुण नाही. ते डोंट हॅव अदर हेल्थ इश्यूज ऑफकोर्स. त्यामुळे ते फिटनेस त्यांचा असल्यामुळेच त्यांना या कामासाठी, कार्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे. कारण टू गेट सिलेक्टेड इन ॲस्ट्रॉनॉट क्रू मेंबर्स विंग, त्यांना पायलट पण असावं लागतं, फ्लाइंगचे तेवढे नंबर ऑफ आवर्स, हा एक्सपिरियन्स, अनुभव आहेच. त्यासोबत त्यांची ही टेस्ट आणि सगळ्या एन्ड्युरन्स मधून जाऊन, ट्रेनिंग मधून ते सिलेक्ट झालेले आहेत. सो दे विल स्टे देअर, दे विल सर्वाइव्ह. पण तिथे काही चॅलेंजेस नक्की येतात त्यामुळे. अगदी. पण आता स्पेसएक्सच्या ड्रॅगननी ते परतणार असंही एकीकडे आपल्याला कळतंय, आणि तुम्ही जसा उल्लेख केलात की फिटनेस टेस्ट, किंवा म्हणजे त्यांचा फिटनेस चांगला असल्यामुळेच ते मुळात तिथपर्यंत गेलेले आहेत. मात्र काही दिवसांचा हा प्रवास आणि आता तो महिन्यांपर्यंत जाणं हे खरं तर खूप अवघड असेल, आणि त्यांची तशी मानसिकता तयार असणं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्या अनुषंगानं कशा पद्धतीनं नासानं सुद्धा त्यांना बूस्टअप केलेलं असू शकतं? नासाचे टाइम टू टाइम दर आठवड्याला त्यांच्यासोबत कम्युनिकेशन तर सारखं असतंच, पण त्यांचे लाईव्ह ते येतात नासाच्या टीव्हीवर, किंवा त्यांच्या बरोबर सायंटिस्ट, इंजिनियर्स टीम बरोबर, बोईंग आणि नासा बरोबर त्यांचं सतत कम्युनिकेशन आहे. त्यासोबत त्यांच्या फॅमिलीज, परिवार बरोबर पण सारखं टचमध्ये राहावं लागतं. मग त्यांना मॉरल बूस्ट मिळतो, कारण मानसिकता आणि मनोबळ वाढवण्यासाठी आता त्यांना नक्कीच तिथे काही ना काही अजून एक्सरसाइज किंवा ट्रेनिंग असेलच. पण हे शास्त्रज्ञ जे असतात, म्हणजे अंतराळवीर, अतिशय स्ट्रॉंग विल, म्हणजे त्यांची फिजिकल फिटनेस तर असतेच. दे आर एबल टू सर्व्हाइव्ह, म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये ते राहू शकतात. पण त्यासोबत त्यांची मानसिकता आणि ही एक स्ट्रेंथ आहे, हा मनोबळ, आणि खूपच ते स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग बिल्ड. सो त्यांना सांगितलं की तुम्ही 1 महिना, 2 महिने, 4 महिने अजून राहायचंय, दे आर प्रिपेअर्ड. कारण हा ऍक्सेप्टन्स पण अतिशय महत्वाचा आहे, आणि ही सगळी तयारी त्यांना, म्हणजे त्यांची केलेलीच असते सुरुवातीलाच, म्हणजे वेन दे आर गोइंग ऑन मिशन्स. आणि सुनीता विलियम्सची खासियत म्हणजे सर्वात मोठे रेकॉर्ड्स आहेत तिचे, पॅरलल टू मेन, म्हणजे पुरुष ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळवीर आहेत, त्यांच्या एवढ्याच तितक्या फिट आहेत आणि मेंटली स्ट्रॉंग आहेत. आणि एक्सपेरिमेंट्स, नंबर ऑफ आवर्स असे तिथे घालवणं, तिथे काम करणं, ती एक मोठी एका फुटबॉल स्टेडियमच्या डायमेन्शनची एक ते हे असतं, स्टेडियमच्या एवढं स्पेस स्टेशन. तर त्यांना जागा आहे, त्यांच्या रूम्स आहेत, खाणं, काम, कार्य हे सगळं व्यवस्थित चालू आहे. जिम असते, कारण त्यांना फिजिकल फिटनेससाठी खूप ट्रेनिंग, रोज वर्कआउट पण करावं लागतं. तर हे सगळं त्यांचं रुटीन चालू आहे. पण
सगळ्यात सुनीता विलियम्सची एक गंमत म्हणजे सांगायला आवडेल की शी इज ऑलवेज स्माइलिंग आणि नेहमी हसत असतात आणि शी इज ऍक्सेप्टिंग. सो शी टोल्ड ऑल ऑफ अस, म्हणजे नासा लाईव्ह मध्ये इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की आय एम फाईन, वी आर ऑल हॅपी, आम्ही छान इथे काम करतोय, कार्य करतोय अँड आय एम एन्जॉईंग इट. त्यामुळे त्यांना ना तिथे कृषी किंवा ऍग्रिकल्चर इन स्पेस जर नंतर जर मूनवर कॉलनाइज करायचं असेल तर काही प्रयोग त्यांचे पेंडिंग जे होते किंवा एक्स्ट्रा आहेत, इतरांना ते मदत करतात दोघं. कारण 4 ते 5 नासाचे ऍस्ट्रॉनॉट्स आणि 2 रशियाचे. तर नासाच्या ऍस्ट्रॉनॉट्सना दे आर गिव्हिंग अ हेल्पिंग हँड. कारण आता जेव्हा कोविड होता तेव्हा काही लोक प्रवास करताना 10 दिवसासाठी गेलेले अमेरिकेला, मग 6 महिने 1 वर्ष राहावं लागलं. हे तसंच आहे, बट इट इज नॉट अ जोक. आणि स्पेस स्टेशन मध्ये काम करणं खूप वेगळं आहे. तरी पण एक सांगतीये तो ऍक्सेप्टन्स महत्वाचा आहे. जस्ट ऍज अ रेफरन्स आय मेन्शन. आणि तिथे खूप छान त्यांचं कार्य चालू आहे, रोजचं रुटीन. पण एक आहे, त्यांना त्यांची फिटनेस आणि तब्येतीची काळजी घ्यायला लागणारच आहे. धोका असा मोठा नाहीये, दे आर स्टील 57 लेट 50s मध्ये वय आहे. पण परंतु हॅट्स ऑफ अँड सल्यूट टू बोथ ऑफ देम. कारण आता ज्या परिस्थितीत त्या आहेत आणि फेस करतात, सामोरे जातात, सो दे आर प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग ऍक्च्युली. खरंय खरंय, हे तर अगदी खरंय की त्यांच्या ह्या कार्याला सलामच केला पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे अडकणं आणि तिथेच अडकून राहणं, परत जायची वेळ कधी येणार आहे याबद्दल कल्पना नसणं, हे सगळंच खरं तर एक वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे जे प्रयोग सुरू आहेत ते प्रयोग करण्यासाठी त्यांना आणखीन वेळ मिळाला आहे, असं म्हणून त्यांनी आणखीन एक स्वतःलाच ऊर्जा देण्याचं काम केलंय. या प्रयोगांबद्दल सांगाल की आतापर्यंत त्यांचे जे प्रयोग म्हणजे त्यांनी ठरवलेले काही जे प्रयोग असतील ते, आणि त्या व्यतिरिक्त आता ते आणखीन काम करतायत त्याबद्दल थोडं. एक तर ही बोईंग स्टारलायनरची मेडन म्हणजे फर्स्ट फ्लाईट होती, टेस्ट होती. सो त्यांचं कार्य असं होतं की या कॅप्सूलमध्ये बसून ते रॉकेटने लॉन्च केलं केनेडी स्पेस सेंटरमधून 5 जूनला. मग ते स्पेसमध्ये अंतराळात गेल्यानंतर स्पेस स्टेशनला डॉकिंग झालं आणि ते अतिशय अचूकपणे व्हायला लागतं, कारण दॅट टायमिंग अँड प्रिसिजन इज इम्पॉर्टंट. मग त्यानंतर ते दोघं स्पेस स्टेशनमध्ये गेले आणि शी डिड अ स्पेस डान्स की येस वी हॅव डन इट. त्यामुळे त्यांचं आगमन झालं आणि स्पेस स्टेशनमध्ये त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. तर आता या दरम्यान त्यांचे एकतर दिस वॉज सक्सेसफुल डॉकिंग, तरी पण तिथे चॅलेंजेस आले होते असं मी ऐकलेलं आहे. पण हे 2 काय म्हणू शकतो काबिल आणि सगळ्यात स्किल्ड पायलट्स आहेत. US नेव्हीच्या पायलट आहेत आणि ते पण पायलट आहेत बॅरी. तर त्या दोघांनी हे सगळं हँडल करून अतिशय अॅक्युरेसीने डॉकिंग केलं आणि मग ते आत गेले. बरं, आता तिथे त्यांना 8-10 दिवसातच त्याच्या आतच कळलं होतं की काही लीक आहे हिलियम गॅसमध्ये आणि 5 थ्रस्टर्समध्ये जर प्रॉब्लेम असेल तर दे आर ट्राईंग टू रिझॉल्व्ह इट. म्हणजे नासाच्या एका सेंटरमध्ये बोईंगचे स्टारलायनरचे काही इंजिनियर्स सायंटिस्ट हे कम्प्युटराइज सगळं सिम्युलेशन आणि याने ते रिपेअर करायला बघत आहेत. तर दे आर ट्राईंग द बेस्ट. पण काय होतं, काही जण विचारतात की हे असं कसं तिथे झालं, आधी चेकिंग नाही केलं का, टेस्टिंग नाही का केलं. असं होतं की इथे या कंडिशन्सवर पृथ्वीवर केलेल्या गोष्टी कधी कधी रन होतात, पण तिथे गेल्यानंतर मायक्रोग्रॅव्हिटी, झिरो ग्रॅव्हिटी आणि स्पेसच्या अंतराळाच्या वेगळ्या परिस्थितीत कधी कधी बिघाड होऊ शकतो. तर आता टोटल फेल्युअर असा बोईंगचा म्हणू शकत नाही, पण लॉस त्याचाच आहे. कारण आता ते कॅप्सूल अनडॉक करून बाजूला करून किंवा दुसऱ्या बाजूने डॉकिंग करून हे ड्रॅगन किंवा फाल्कन हा मॉड्यूल, क्रू मॉड्यूल डॉकिंग करायला लागेल. त्याचं स्पेसएक्सचा मॉड्यूल तिथे डॉक झाल्यानंतर हे आतमध्ये जाऊन पृथ्वीवर परत येतील, पण त्यासाठी पण वेळ लागणार आहे. आणि दे आर ट्राईंग टू फिक्स थिंग्स ॲट बोथ एंड्स. पण नासाने आता आपल्याला सुद्धा म्हणजे कॉमन मॅनला सुद्धा एक दिलासा दिलेला आहे की डोंट वरी, आता फेब्रुवारीमध्ये नक्कीच स्पेसएक्सचं कॅप्सूल जाणार आहे आणि त्यांना आणणार आहेत परत. मग दरम्यान त्यांच्या ज्या एक्सपेरिमेंट्स होत्या ते तर सगळं सक्सेसफुल झालेलंच आहे. पण इतर हे जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ऑलरेडी तिथे आतमध्ये स्पेस स्टेशनमध्ये,
त्यांना हे मदत करतात किंवा सजेशन्स, दे आर ऑल्सो एक्सपर्ट्स. त्यामुळे ते एक असे रेफरन्सेस किंवा गायडन्स देऊ शकतात की हे असं करू शकतो, हे असं करू शकतो. पुन्हा समजा 10 एक्सपेरिमेंट्स आहेत, प्रयोग आहेत, तर ते 5 जण करतात. मग हे म्हणतात की मी एक एक्सपेरिमेंट करते, सुनीता विलियम्स इज डुईंग समथिंग, मग बॅरी इज डुईंग समथिंग एल्स. त्यामुळे या दोघांची एक एक्स्ट्रा म्हणजे हेल्पिंग हँड म्हणतात तसं, तशी मदत होतीच आहे त्यांना. पण दे आर सायंटिस्ट, दे आर इंजिनियर्स, तर त्यांना रोजच्या चॅलेंजेसची सवय आहे आणि फिक्सिंग टेक्निकल थिंग्स हेच तर असतं एका इंजिनियर किंवा सायंटिस्टचं काम. अगदी अगदी. आणि लीनाजी, खरंच तुम्ही म्हणताय तसं ते कार्यक्षम असे अंतराळवीर आहेत आणि म्हणूनच ते इतका काळ स्वतःला तिथे अगदी झोकून देऊन कामही करतायत आणि स्वतःचं मनोबल उंचावलेलं ठेवूनच काम करू शकतायत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. आणि लवकरात लवकर हे अंतराळवीर सुखरूपपणे परतावेत एवढीच फक्त अपेक्षा आपण व्यक्त करूयात. नक्कीच.